आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 70 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक दुसरा, बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राधानगरी हे धरण भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। या ठिकाणी प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावर NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणते विशेष दल स्थापन करण्यात आलेलं आहे? राष्ट्रीय स्तरावर NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड, तर याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणते दल आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी फोर्स 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए 288 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 आहे, 1/2, 2/3, 3/4, 4/5 आपल्यामध्ये सर्वात मोठी संख्या सांगायची आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी 4/5 या ठिकाणी सर्वात मोठी संख्या असेल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 आहे, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए निकोटीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर प्रश्न क्रमांक 10 आहे, पुढील वाक्यातील आपला सर्वनाम ओळखायचा आहे। तर वाक्य आहे, आपण अभ्यास करू, या वाक्यामधलं आपल्या या ठिकाणी सर्वनाम ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आपण या ठिकाणी या वाक्यामधले सर्वनाम आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 आहे, सूर्यमालेमधला सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतामध्ये 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? भारतामध्ये 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी अशोक कुमार माथुर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 आहे, मराठीमध्ये एकूण किती विभक्त्या मराठी भाषेमध्ये एकूण किती विभक्त्या मांडल्या जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मराठी भाषेमध्ये एकूण 8 विभक्त्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 आहे, दिन या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगा। दिन या शब्दाचा आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी दिन या ठिकाणी दिवस या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 आहे, ससा या शब्दाचं आपला अनेक वचन रूप करायचं आहे। ससा या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ससे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 आहे, गटात न बसणारा आपल्या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे। गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी गटात न बसणारा शब्द असेल। तर या ठिकाणी प्रश्न आहे, ध्यानचंद ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडित आहे? ध्यानचंद ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ध्यानचंद ट्रॉफी हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
तर या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याकडे पर्यायी मन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी मन आहे नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. आपल्या ठिकाणी पर्यायी मन ओळखायचे आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी योग्य पर्यायी मन असेल. तर या ठिकाणी प्रश्न आहे मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातला आपला कर्ता ओळखायचा आहे. मला संकष्टीला चंद्र दिसला वाक्यामधला आपला कर्ता ओळखायचा आहे. तर या ठिकाणी या वाक्यामधला कर्ता असेल ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी चंद्र या ठिकाणी या वाक्यामधला कर्ता आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 आहे लोणी तूप यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होतो. लोणी आणि तूप या पदार्थाचा समावेश खालीलपैकी कशामध्ये होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी स्निग्ध पदार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे खालील वाक्यातलं आपला सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे येता का आपण शिकारीला या वाक्यामध्ये आपला सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपण या ठिकाणी या वाक्यामधलं सर्वनाम असेल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 आहे आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आवळ्यामध्ये क जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे कोकणामध्ये खालीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात. कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आहे रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी 1 मे सन 1981 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे. ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी ग्राफाइट हे कार्बनचे तत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे एकत्रित आलेल्या खालीलपैकी कोणत्या प्रवाहांना पुढे गंगा नदी असे म्हणतात. एकत्रित आलेल्या खालीलपैकी कोणत्या 2 प्रवाहांच्या नद्यांना गंगा नदी असे म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना पुढे गंगा नदी असे म्हणतात. या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे आपल्या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी शीर्षासन या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द असेल. या ठिकाणी प्रश्न आहे नाना पाटेकर यांनी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था ही स्थापन केलेली आहे. नाना पाटेकर यांनी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था ही स्थापन केलेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी नाम फाउंडेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक प्रकाशित करण्यात. महाराष्ट्र पोलीस दलाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी दक्षता मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 आहे दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना खालीलपैकी काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये सर्वोच्च अधिकाऱ्याला खालीलपैकी काय म्हणत असे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी सरनोबत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखाय. अधोरेखित क्रियाविशेषण यांचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी घोडा हा प्राणी जलद पळतो. या ठिकाणी जलद या ठिकाणी हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी रीतिवाचक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा आहे कुंजर या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगा. कुंजर याचा आपल्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अर्थ असेल? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 आहे पुढीलपैकी पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पुढीलपैकी पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पुल्लिंग शब्द. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी रुमाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न आहे उखळ पांढरे होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा. उखळ पांढरे होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी असेल पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे एका स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले आहेत तर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना किती वेळा खेळतो? एका स्पर्धेमध्ये 8 सहभागी संघ आहेत तर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी एकूण 28 सामने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे 19वा. तर या ठिकाणी प्रश्न आहे स्वल्प या शब्दाचा आपला विग्रह ओळखायचा आहे. स्वल्प या शब्दाचा आपला विग्रह ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सु प्लस अल्प या ठिकाणी योग्य विग्रह असेल. तर या ठिकाणी प्रश्न आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न आहे भारताचे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी उर्जित पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले नाही? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले पुस्तक नाही? ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 4 आपला विरुद्ध अर्थी शब्द अयोग्य जोडी ओळखायची आहे. आवक जावक बरोबर आहे, गुण दोष बरोबर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी अतिवृष्टी दूरदृष्टी या ठिकाणी अयोग्य जोडी असेल. अतिवृष्टी अनावृष्टी. ओके. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 आहे स्वयंपाकाला व्यवस्थापक म्हटलेला आहे, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटलेला आहे, शिक्षकाला कारकून म्हटलेला आहे, कारकुनाला पोलीस म्हटलेला आहे. तर वर्गात खालीलपैकी कोण शिकवतो? तर आपल्या ठिकाणी बघायचं आहे शिक्षकाला खालीलपैकी काय म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी कारकून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाज यांची स्थापना केलेली आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाज यांची स्थापना केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे मोजकेच असे बोलणारा आपला समूहदर्शी शब्द निवडा. मोजकेच असे बोलणारा आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. मोजकेच बोलणारा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी असेल मितभाषी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे ज्वालागट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी ज्वालागट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी? आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी बाबा आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी नथुला ही खिंड सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ हा आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषण या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ हा आवश्यक असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी क्लोरोफिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे तांबे बरोबर सुवाहक आहे तर आपल्याला दुर्वाहक ओळखाय. तांबे बरोबर सुवाहक आहे तर दुर्वाहक या ठिकाणी खालीलपैकी काय असेल?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी कास या ठिकाणी योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 9 बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन 563 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी लिंबुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. आणि प्रश्न क्रमांक 10 विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात. विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात. ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी असेल इंग्लंड या देशामध्ये योग्य आन्सर असेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराची वय कमीत कमी किती असावे लागते. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय खालीलपैकी किती असावे लागते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी कमीत कमी 30 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 आहे एका सांकेतिक भाषेमध्ये कुत्र्याला मांजर म्हटलेलं आहे, मांजरीला सिंह म्हटलेला आहे, सिंहाला हत्ती म्हटलेलं आहे, हत्तीला ससा म्हटलेला आहे, तर जंगलाचा राजा खालीलपैकी कोण असेल. सिंहाला खालीलपैकी काय म्हटलेलं आहे आपल्या ठिकाणी योग्य आन्सर ओळखायचा आहे. या ठिकाणी सिंहाला हत्ती म्हटलेलं त्या ठिकाणी जंगलाचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर असेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी अनुक्रमणिका या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द असेल. तर या ठिकाणी प्रश्न आहे दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा. या ठिकाणी शब्द आहे सहोदर. आपल्या ठिकाणी समानार्थी शब्द ओळखायचा आहे. सहोदर. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी भ्राता या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. तर या ठिकाणी प्रश्न आहे पारा चढणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. पारा चढणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. पारा चढणे ऑप्शन क्रमांक डी रुद्र अवतार धारण करणे या ठिकाणी योग्य आन्सर असेल. या ठिकाणी प्रश्न आहे विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही प्रामुख्याने वापरतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी टंगस्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. विकिलीक्स. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जुलियन असांजे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे घड्याळामध्ये 8:20 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा माप असेल. घड्याळामध्ये 8:20 झाले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंश मापाचा कोन होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी असेल 130 अंश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे दहशतवादी संबंधीचा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा खालीलपैकी कोणती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए NIA या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे मागून जन्मलेला आपल्या या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा. मागून जन्मलेला आपल्या या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. मागून जन्मलेला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी असेल अनुज या ठिकाणी योग्य आन्सर असेल. या ठिकाणी प्रश्न आहे चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नसलेला. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी असेल स्त्री या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द असेल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 9 आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावरत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. आपला या पंक्तीमध्ये खालीलपैकी कोणता अलंकार आहे तो अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी दृष्टांत अलंकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर असेल. या ठिकाणी प्रश्न आहे विसंगत मराठी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विसंगत मराठी शब्द आपल्याला यापैकी ओळखायचा आहे. श्रावण वसंत कार्तिक आणि आषाढ यापैकी आपला विसंगत शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी विसंगत असेल ऑप्शन क्रमांक बी वसंत या ठिकाणी विसंगत असलेला शब्द असेल.
या ठिकाणी प्रश्न आहे, तुला संपत्ती हवी की सुख हवे? या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचं अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. तुला संपत्ती हवी की सुख असेल, या ठिकाणी अधोरेखित शब्द की आहे. आपला अधोरेखित शब्दाचं अव्यय ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी असेल विकल्पबोधक, या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न आहे, स्वराचे एकूण किती प्रकार आहेत? स्वराचे एकूण किती प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर असेल. तर या ठिकाणी प्रश्न आहे, कोणत्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम हे वापरलेलं आहे? ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपण आत यावे, या ठिकाणी योग्य आन्सर असेल.